सावधान. लक्षात ठेव, जर पुन्हा हात उचलला तर. हॉलमध्ये घुमणारा तो पुरुषी आज्ञाकारी आवाज तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. माझ्या सासूबाईंचा हात मला पुन्हा एकदा चापट मारण्याच्या बेतात होता. तो हवेतच स्थिर राहिला. माझ्या डोळ्यातून अश्रू काही थांबायचे नावच घेत नव्हते आणि मी जमिनीवर पसरलेली भाजी आणि तुटलेल्या प्लेटामध्ये बसून थरथर कापत होते. सर्वांचे लक्ष दारात उभ्या असलेल्या त्या माणसाकडे होते. त्याचे डोळे आगीच्या ज्वाळांनी भरले होते. हे आमचं घर आहे आणि हे आमची कौटुंबिक आहे, त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका. माझ्या सासूने घाबरत स्वतःला निर्दोष असल्याचे भासवू लागली. ही कौटुंबिक बाब नाहीये, हा तर उघडपणे अत्याचार आहे आणि मी माझ्या भावी सासरमध्ये हे नाटक अजिबात सहन करणार नाही. तुम्हाला वाटतंय की मी इतक्या नीच कृत्यानंतर गप्प बसेन? तो माणूस पुढे झाला आणि मला हाताने धरून उभा राहण्यास मदत केली. त्याच्या वागण्यात सहानुभूती आणि आपुलकीची भावना होती जी मला समजू शकली नाही. आजपासून जर या मुलीकडे कोणी घाणेरड्या नजरेने पाहिले तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. हॉलमध्ये पसरलेली ही मृत्यूसारखी शांतता येणारा काळ खूप काही बदलणार आहे याची संकेत देत होती. माझे नाव मानसी आहे. म्हणतात ना, गरिबी माणसाला वेळे अगोदरच म्हातारी करते. पण माझ्या वडिलांनी आम्हाला कधीच या भावनेने जगू दिले नाही. आम्ही 4 बहिणी होतो आणि कोणी भाऊ नव्हता. बाबा एक साधे मजूर होते. दिवसभर कडक उन्हात राहत असे आणि संध्याकाळी घरी येताना फळे, मिठाई किंवा इतर भेटवस्तूंचे एखादे छोटंसं पॉकेट नेहमीच असायचे. लोक टोमणे मारायचे की 4 मुली आहेत, लग्न कसे करणार? पण बाबा नेहमी हसून म्हणायचे, माझ्या मुली एखादं ओझे नाहीत, देव स्वतः मार्ग काढेल. मी सर्वात मोठी होती, त्यामुळे घराच्या परिस्थितीचा भार मला माझ्या खांद्यावर जाणवत होता. आमच्या घराची छत गवताची होती, पण भिंती प्रेमाने सिमेंट केलेल्या होत्या. मी 20 वर्षांची झाल्यावर शेजारच्या महिला माझ्यावर ओरडायला लागल्या, मला टोमणे मारू लागल्या. अरे गंगाताई, मुली मोठ्या झाल्या आहेत, कधीपर्यंत घरी बसून ठेवणार? काळ कठीण आहे हे शब्द माझ्या आईचे हृदय फाडून टाकत होते. मग एके दिवशी बाबा कामावरून घरी आले तेव्हा त्यांचा चेहरा आनंदी होता. ते येताच त्यांनी आईला आनंदाची बातमी दिली. मानसीच्या आई, अहो मानसीची आई, ऐकले का? देवाने आपल्या प्रार्थना ऐकल्या आहेत. आज कंत्राटदाराच्या क्लार्कने त्यांचा मुलगा विवेकसाठी मानसीचा हात मागितला आहे. मुलगा चांगला आहे, सुशिक्षित आहे आणि छोटी मोठी कामेही करतो. आईने देवाचे आभार मानले. जेव्हा ते लोक मला भेटायला आले तेव्हा माझ्या सासूबाई, ज्या त्यावेळी खूप गोड वागत होत्या, त्यांनी मला डोक्यापासून पायापर्यंत तपासले. अरे, तुमची मुलगी तर खूप सुंदर आहे. आम्हाला हुंडा वगैरे काही नको, फक्त तुमची मुलगी दयाळू आणि चांगली वागणारी असावी. माझ्या सासूबाईंच्या या गोड बोलण्याने माझ्या साध्या आई वडिलांची मने जिंकली होती. विवेक स्वतःही सोबत आला होता. तो शांत आणि गोंधळलेला दिसत होता. लग्नाची तारीखही ठरली होती. बाबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याची बचत अशा प्रकारे गुंतवली की त्यांच्या लाडक्या मुलीला कधी कशाचीही कमतरता भासू नये. माझ्या लग्नाच्या दिवशी घरात खूप धावपळ होती. मी वधू बनून बसली होती. जेव्हा बाबा माझ्याकडे आले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. माझी बाहुली, आज तू एक अनोळखी व्यक्तीची होशील. मी तुझ्यासाठी शक्य ते सर्व काही केले आहे, पण तरीही काही कमी राहिली असेल तर कृपया मला माफ कर. पप्पांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. मी म्हणाले, पप्पा, तुम्ही मला राजकुमारी सारखे वाढवले आहे. मी त्यांना मिठी मारली आणि खूप रडले. निरोपाच्या वेळी बाबांनी मला असे काही सांगितले जे माझ्या हृदयात बसले. बाळा, सासरच्या घरी तुझी जीभ गोड ठेव आणि डोळे खाली ठेव. गरीब मुलींसाठी खरा हुंडा म्हणजे त्यांचे संगोपन. तिथे तू माझ्या इज्जतीची काळजी घे, पण संगोपन आणि आदराची ही बाब नंतर माझी परीक्षा घेईल हे मला कुठे माहीत होते. माझी निरोपाची पालखी उचलण्यात आली आणि मी माझे प्रिय घर सोडून विवेकच्या घरी आले. माझ्या सासरच्या घराचे घर मध्यमवर्गीय असले तरी येथील वातावरण आमच्या घरापेक्षा खूप वेगळं होतं. विवेकची आई आणि बहीण पम्मी, ज्यांना मी प्रेमाने दिदी म्हणत असे, लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून त्यांच्या वागण्यात बदल झाल्यासारखे वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेले तेव्हा माझ्या सासूबाई तिथे उभ्या होत्या. सुनबाई, आपल्याकडे उशिरापर्यंत झोपण्याची परंपरा नाही. आणि ऐक, विवेकला त्याचे पराठे कुरकुरीत आवडतात, म्हणून ते काळजीपूर्वक बनव. पहिल्या दिवशीच चूक करू नको. तिच्या स्वरातील कटुता कालच्या गोडव्याच्या अगदी विरुद्ध वाटत होती.
विवेक एक अद्भुत नवरा होता. त्याने माझी खूप काळजी घेतली. माझ्या पहिल्या भेटीत त्याने मला सोन्याची अंगठी दिली. तेव्हा तो म्हणाला की, मानसी, मला माहीत आहे की हे घर तुझ्यासाठी नवीन आहे. माझ्या आईचा स्वभाव थोडा कठोर आहे, पण तू ते मनावर घेऊ देऊ नकोस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. विवेकच्या प्रेमाने मला सर्व भिंतींपासून मुक्त केले होते. मला वाटले की माझे वडील बरोबर बोलत होते की मी खरंच भाग्यवान आहे. विवेक सारखा जीवनसाथी मिळाल्याने मीही खूप आनंदी होते. पण मला हे माहीत नव्हते की आनंदाचा हा सूर्य फक्त एक क्षणिक पाहुणा आहे. मी काही दिवस माझ्या सासरच्या घरी राहिले. नंतर काही दिवसांसाठी मी माझ्या आई वडिलांच्या घरी परतले. एका रात्री मी माझ्या वडिलांशी बोलत बसले होते, तेव्हा त्यांनी एक विचित्र विषय काढला. ते खूप दुःखी होते आणि एका जुन्या फोटोकडे पाहत होते. मानसी बाळा, जर आज माझा हा मित्र जिवंत असता आणि आपल्यापासून वेगळा झाला नसता तर आज आपली ही परिस्थिती अशी नसती. कधी कधी संपत्तीचा नशा माणसाला त्याच्या प्रियजनांपासून दूर ठेवतो. मी विचारले, कोणता मित्र बाबा? त्यांनी पुन्हा विषय टाळला. सोड बाळा, या जुन्या गोष्टी आहेत. फक्त हे समजून घे की काही नाती एकदा हरवली की ती पुन्हा कधीच सापडत नाहीत. कदाचित तो दुसऱ्याच जगाचा रहिवासी झाला असेल. त्यावेळी मला त्यांच्या बोलण्याची गंभीरता आणि त्याची खोली समजली नाही. पण मनाला एक विचित्र धक्का बसला. बाबा कोणाबद्दल बोलत आहेत? असा कोणता मित्र आहे ज्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती? बाबांचा खरोखरच असा श्रीमंत मित्र होता का ज्याला आम्ही भेटू शकलो नाही? बरं, लग्नाचे पहिले काही दिवस चांगले गेले. माझी नणंद युनिव्हर्सिटीमध्ये जात होती आणि ती स्वतःला आकाशातील परी म्हणून घ्यायची. ती मला नेहमीच खालच्या नजरेने पाहत असे. वहिनी, हे माझे कपडे इस्त्री करा आणि लक्षात असू द्या, याच्यावर एकही सुरकुत्या पडू नयेत. ती मला ऑर्डर द्यायची आणि मीही हसून ती पाळायची. कारण बाबांनी सांगितले होते की मला माझ्या सासरच्यांचे मन जिंकायचे आहे. आता कुठे माझ्या आनंदाला पंख फुटले होतेच. तोपर्यंत 1 वर्ष क्षणात निघून गेले. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण नशीब माझ्या डोक्यावर बसून हसत होतं. एक विषारी हास्य घेऊन कॅलेंडरमध्ये तो दुर्दैवी दिवसही होता ज्याने माझं आयुष्य आणि कुंकू उद्ध्वस्त केलं होतं. आमच्या लग्नाला फक्त 11 महिने झाले होते आणि आमची पहिली अॅनिव्हर्सरी येण्याला काही आठवडेच राहिले होते. त्या सकाळी विवेक ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता आणि मी त्यांचा नाश्ता टेबलावर ठेवत होते. ते खूप आनंदी दिसत होता. मानसी, आज लवकर तयार हो. आपण संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊया. तू म्हणाली होतीस की तुला ते नवीन रेस्टॉरंट आवडले आहे. विवेकने त्याचा टाय जुळवत म्हटले. मी हसून त्याला चहाचा कप दिला. विवेक, राहू दे. घराचा खर्च आधीच जास्त आहे आणि आपल्या अजून एफडी पण भरायची आहे. विवेकने माझा हात प्रेमाने धरला आणि म्हणाला, अरे वेड्या मुली, पैसा काय, तो तर हातचा मळ आहे. माझी खरी संपत्ती तू आणि तुझा आनंद आहे. तू फक्त तयार राहा. तो हसला आणि घराबाहेर पडला आणि मी दाराशी उभी राहून त्याच्याकडे कोपऱ्यातून गायब होईपर्यंत पाहत होते. मला कुठे माहीत होते की मी त्याला शेवटचे जिवंत पाहत आहे. मी दिवसभर घरकामात व्यस्त राहिले आणि संध्याकाळची वाट पाहू लागली. संध्याकाळी 6 वाजले होते. बाहेर ढगाळ वातावरण होते आणि हलक्या पावसाला सुरुवात झाली होती. अचानक फोन वाजला. मी स्वयंपाकघरात होते म्हणून माझ्या वहिनीने फोन उचलला. हॅलो, कोण आहे? दुसऱ्या क्षणी तिने रिसिव्हर खाली फेकला आणि ती जोरात ओरडू लागली. आई, काहीतरी भयंकर घडलंय. भैयाचा अपघात झाला आहे. हे शब्द माझ्या कानावर वितळलेल्या काचेसारखे पडले. मी बाहेर पळत सुटले. माझ्या सासूबाई खोलीतून धावत बाहेर आल्या. काय बकवास करते तू? माझ्या मुलाला काय झालं? आई, हॉस्पिटलमधून फोन होता. ते म्हणत होते की प्रकृती खूप गंभीर आहे. पण मी रडत म्हणाली. आम्ही सर्वजण वेड्यासारखे हॉस्पिटलमध्ये धावलो. इमर्जन्सी वॉर्डच्या बाहेर गर्दी होती. डॉक्टर बाहेर आल्यावर माझ्या सासूबाई त्याच्याकडे धावल्या आणि त्यांचा हात धरला. डॉक्टर साहेब, माझा मुलगा कसा आहे? तो ठीक आहे? डॉक्टरांनी डोके खाली केले आणि जड आवाजात म्हणाले, आम्हाला माफ करा. रुग्णाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. त्या एका वाक्याने माझे जग बदलून टाकले आणि मी अंधारात बुडाले. माझी सासू जमिनीवर पडली आणि रडू लागली. अरे, माझा सिंहासारखा मुलगा गेला. मी लुटले गेले. मी उद्ध्वस्त झाले. मी दगडी भिंतीला टेकून उभा राहिले.
माझ्या घशातून आवाज येत होता. फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. विवेकचे वचन आठवत होते. तो म्हणाला होता, संध्याकाळी लवकर येईल. तो आला पण कफनात गुंडाळलेला. मृतदेह घरी पोहोचताच गोंधळ उडाला. शेजारच्या महिला जमल्या. अंत्यसंस्कार अजून झाले नव्हते. माझ्या सासूबाईंची माझ्याशी वागणी बदलू लागली. मी विवेकच्या चेहऱ्याजवळ बसून रडत होते. माझ्या सासूबाईंनी माझा हात धरला आणि मला बाजूला करू लागली. दूर हो, दृष्ट अपशकुनी. माझ्या मुलाला अजून 1 वर्षही झाले नव्हते आणि तू माझं घर उद्ध्वस्त केलंस. हे सगळं तुझ्या दुर्दैवी कृत्याचे परिणाम आहे. माझ्या सासूबाईंनी मला सर्वांसमोर बाजूला ढकलले. आलेल्या महिलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. बहिणी, शुद्धीवर ये. ही सगळी देवाची इच्छा होती. ही मुलगी स्वतः विधवा झाली आहे. पण माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात द्वेष होता. कसली देवाची इच्छा? ती माझ्या घरी आल्यापासून एकामागून एक संकट येत आहेत आणि आज माझा मुलगा गेला आहे. ती एक चेटकीण आहे. मग काही दिवसांनी मला घेऊन जाण्यासाठी माझे बाबा आले. त्यांचा चेहरा फिक्कट पडला होता. ते खूप अशक्त दिसत होते. विवेकला गमावल्याने तेही तुटले होते. मुली, आता इथे काय उरले आहे? तू आमच्यासोबत चल, माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली. मी माझे सामान बांधायला सुरुवात केली तेव्हा मला माझ्या 3 अविवाहित बहिणी एका कोपऱ्यात घाबरून उभ्या असलेल्या दिसल्या. माझ्या वडिलांचे कामही थांबले होते आणि ते पण आता वृद्ध झाले होते. विवेकच एकमेव होता जो कधी कधी त्यांना मदत करत असे. आणि आता मीही विधवा होऊन परत गेले तर त्यांचा भार अजून वाढेल. उलट माझ्यामुळे माझ्या बहिणींचे लग्नही थांबेल. मी माझ्या पदराने माझे अश्रू पुसले आणि निर्णय घेतला. मी माझ्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले, बाबा, मी येणार नाही. आता हेच माझं घर आहे. विवेकच्या आठवणी इथे आहेत. मी इथेच राहणार. मानसी, माझी आई ओरडली, मी तुझ्या सासूबाईंची वागणे पाहत आहे. ती तुला इथे शांतीत जगू देणार नाही. आई, देव पाहत आहे. मी सर्व सहन करेन. तू फक्त माझ्यासाठी प्रार्थना कर. जड अंतकरणाने मी त्यांना परत पाठवले. आई आणि बाबा रडत निघून गेले. दार बंद होताच मला जाणवले की मी सिंहाच्या गुहेत एकटे राहण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच माझी सासू माझ्या खोलीत आली. त्या क्षणी मी पूजा प्रार्थना करण्याची तयारी करत होती. ऐक महाराणी, ती वेळ गेली जेव्हा माझा मुलगा तुझे नखरे सहन करत होता. आता जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला मोलकरींसारखे काम करावे लागेल. ही मोफत जेवण खाण्याची जागा नाही. उठा आत्ता आणि ताबडतोब साफसफाई करायला सुरुवात करा. मी शांतपणे मान खाली केली आणि स्वयंपाकघराकडे निघाली. पम्मी खुर्चीवर पाय आडवे करून बसली होती आणि सफरचंद खात होती. मला पाहताच ती म्हणाली, वहिनी, कृपया माझी खोली स्वच्छ करा. मला धुळीची ॲलर्जी आहे म्हणून मी ते स्वतः करणार नाही. तिच्या स्वरात तेच विष होते जे माझ्या सासूबाईंच्या बोलण्यात होते. मला समजले की विवेकच्या जाण्याने माझ्या डोक्यावरून आदर, प्रेम आणि नातीही संपून गेली आहेत आणि आता या घरात मला माझ्या आयुष्याची किंमत अपमानाने चुकवावी लागेल. पण मला माहीत नव्हते की ही तर फक्त सुरुवात आहे. अत्याचाराचे डोंगर अजून खूप कोसळणार होते ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलत गेले, पण माझ्यासाठी प्रत्येक जाणारा क्षण नरकापेक्षा कमी नव्हता. विवेक गेल्यापासून थोडाच वेळ झाला होता, पण या घरात माझा दर्जा सुनेपासून एका मोलकरणीसारखा झाला होता. मी लवकर उठायचे, झाडू आणि फरशी पुसून टाकायचे, नाश्ता बनवायचे आणि नंतर माझ्या सासू आणि वहिनी उठण्याची वाट पाहायची. एके दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात भांडी घासत होते तेव्हा माझ्या सासूबाईंचा आवाज ऐकू आला. अरे नवाबजादी, आज आम्हाला नाश्ता कधी मिळणार? की आज उपाशी ठेवण्याचा तुमचा विचार आहे? मी पटकन हात पुसले आणि ट्रेमध्ये 2 कप चहा घेऊन डायनिंग टेबलवर ठेवले. पण मी आधीच खुर्चीवर बसली होती. मी थरथरत्या हाताने चहाचा कप सासूसमोर ठेवला. तिने एक घोट घेतला आणि पुढच्या क्षणी गरम चहासह तो कप जमिनीवर फेकला. हे काय आहे? इतकी साखर? मला मधुमेह व्हावा आणि तू या घरावर राज्य करावे असे तुला वाटते का? ती मोठ्याने ओरडली. मी घाबरून मागे सरकले. आई, मी रोज सारखीच साखर घातली आहे. तू माझ्यासमोर तोंड चालवत आहेस का? माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे रागाने पाहिले. दुर्दैवी बाई, तू या घरात आल्यापासून सर्व प्रगती गेली आहे. तू माझे एकेकाळचे आनंदी घर उजाड केले आहेस. तू तुझा वाईट चेहरा घेऊन निघून का जात नाहीस? तू आम्हाला का त्रास देत आहेस?
मी त्यांचे विषारी शब्द शांतपणे ऐकले आणि तुटलेल्या कपचे तुकडे उचलण्यासाठी खाली वाकले. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि जमिनीवर पडले. आता माझ्याकडे कुठेही जायला जागा नव्हती. जर मी माझ्या घरी निघून गेले असते तर तिथे माझ्या गरिबी पालकांवर ओझे बनले असते आणि माझ्या लहान बहिणींचे लग्नाचे मार्गही अडले असते. म्हणूनच मला शांतता हीच मला माझा आश्रय वाटली. माझ्या पतीच्या निधनाला 6 महिनेही झाले नव्हते तेव्हा घरी एका नवीन आनंदाची बातमी आली. एके दिवशी पम्मी विद्यापीठातून परतली. तिचा चेहरा आनंदाने चमकत होता. आई, तुला माहिती आहे का, श्रीमती अंजली मेहरा यांनी लग्नासाठी माझा हात मागितला आहे. हे ऐकून माझ्या सासूच्या आनंदाला सीमा नव्हती. वा, हे तर खूप छान कुटुंब आहे. मुलगा काय करतो? आई, मुलगा अमेरिकेहून शिक्षण घेऊन परतला आहे. ते खूप श्रीमंत लोक आहेत. त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. पम्मीची मान अभिमानाने ताठ झाली. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. माझ्या नवऱ्याची राख अजून शांत झाली नव्हती आणि तो त्यांचा एकुलता एक मुलगा देखील होता. तरी पण ते त्यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी करत होते. पण मग मला वाटलं, ही जगाची रीत आहे. जीवन कुणाच्या नसण्याने थांबत नाही. आई वडील नेहमीच आपल्या मुलीच्या आनंदाची कदर करतात. पाहुण्यांच्या येण्याची वेळ संध्याकाळची ठरलेली होती. माझ्या सासूबाई माझ्या खोलीत आल्या आणि कडक शब्दात म्हणाल्या, पाहुण्यांसमोर येण्यापासून सावध राहा. तुझी ही अशुभ सावली माझ्या पम्मीच्या आनंदावर पडली नाही पाहिजे. तू फक्त स्वयंपाकघरात राहून तिथून चहा आणि पेय देशील, समजलं? मी हो मध्ये मान हलवली आणि म्हणाले, हो ठीक आहे. संध्याकाळी पाहुणे आले. मुलाची आई आणि बहीण आल्या होत्या. त्यांनी पम्मीला पाहिले आणि ती त्यांना आवडली. मुलगा अमेरिकेतून परतला होता आणि बराच आधुनिक असल्याने त्यांनी लवकर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पाहुणे निघून गेल्यावर आईचा आनंद स्पष्टपणे जाणवत होता. पम्मी माझ्याकडे स्वयंपाकघरात आली, जिथे मी जेवण बनवत होती. वहिनी, तुम्ही बघितलं, मी किती भाग्यवान आहे. मुलगा अमेरिका रिटर्न आहे आणि आता मी त्याच्यासोबत या घरातील छोट्या छोट्या समस्यांपासून दूर एका वेगळ्या जगात राहील. मी हळुवारपणे म्हणाले, अभिनंदन, देव तुला आशीर्वाद देऊ. तिने माझ्याकडे द्वेषाने पाहिले. बरं वहिनी, मला सांगा, तुम्हाला हेवा वाटत असेल ना, मी कुठेतरी जात आहे आणि तू इथेच कुजत चालली आहेस. पण तू तर काय करू शकतेस? प्रत्येकाचे स्वतःचे नशीब असते. तिचे शब्द माझ्या हृदयात बाणासारखे घुसले. ती इतक्या सहजपणे माझी थट्टा करत होती की ती विसरली होती की मीही एकदा या घरात वधू म्हणून आले होते आणि माझ्याही अनेक आशा धुळीस मिळाल्या होत्या. पुढच्या काही दिवसात लग्न करार निश्चित झाला. माझ्या सासूबाईंचे वर्तन पूर्णपणे राक्षसी झाले होते. ती मला प्रत्येक प्रसंगी म्हणायची की तिची मुलगी लाखात एक आहे आणि माझी किंमत काहीच नाही. एके दिवशी माझ्या सासूबाईंनी मला बोलावले आणि आदेश दिला, ऐक, मुलाचे कुटुंब समारंभासाठी येत आहे. संपूर्ण घर स्वच्छ केले पाहिजे आणि खाण्यापिण्याची सोय पण घरीच होईल. मला कोणत्याही प्रकारची कमी झाली नाही पाहिजे. जर तू माझे नाक कापलेस तर मी तुझी जीभ कापून टाकीन. मला जाणवले की येणारे दिवस माझ्यासाठी खूप कठीण असणार आहेत. माझ्या नणंदेचे लग्न ठरले होते, पण त्या नात्याचा आडून माझ्यावर किती क्रूरता आणली जाणार होती याची मला कल्पना नव्हती. हे लोक मला माणूस मानत नव्हते, तर फक्त एक मशीन मानत होते आणि मी असहाय्यतेने देवाकडे पाहत होते. तो काहीतरी चमत्कार करेल अशी आशा करत होते, पण मला माहीत नव्हते की तो चमत्कार घडण्यापूर्वी मला अपमानाच्या खोल खाईतून जावे लागेल. त्याच दिवशी जेव्हा पम्मीचे लग्न ठरले तेव्हा घरातील वातावरण पूर्णपणे बदललेले होते. आम्हीही बातमी ऐकत होतो तेव्हा पम्मी विद्यापीठातून धावत आली आणि तिने लगेच संपूर्ण घर उलटून टाकले. आई, तू कुठे आहेस? लवकर बाहेर ये, काहीतरी छान बातमी आहे. माझ्या सासूबाई घाबरून खोलीतून बाहेर पळत आल्या. ती बाहेर आली. काय झालं पोरी, सगळं ठीक आहे ना? पम्मीचा चेहरा चमकत होता. तिने आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई, तुला विश्वास बसणार नाही, मला विराजचा फोन आला होता. त्याला बढती मिळाली आहे आणि तो आता असिस्टंट कमिशनर नाही, डिप्टी कमिशनर झाला आहे. तो आता संपूर्ण जिल्ह्याचा प्रभारी आहे. हे ऐकून माझ्या सासूबाईंचे पाय जमिनीवर राहिले नाहीत. तिने लगेच हात जोडून देवाचे आभार मानले. माझी मुलगी आता राज्य करेल, कमिशनरची बायको होईल. मी एका कोपऱ्यात उभी राहून हे सर्व ऐकत होते. पम्मी माझ्याकडे पाहत उपहासाने म्हणाली, आई,
आता माझ्या समोर अनोळखी लोकांची किंमत कवडी समान आहे. लोक अशा नशिबाची आस करतात, माझा नवरा या शहराचा अधिकारी असेल. सासूने अभिमानाने तिच्या मुलीच्या कपाळाचे चुंबन घेतले. हो माझ्या बाळा, लोक आता आपल्या बुटांच्या लायकीचे राहिले नाहीत. तू फक्त बघ मी तुझे लग्न किती भव्यतेने करते. संपूर्ण जग पाहत राहील. नंतर पम्मीच्या सासरच्या लोकांकडून एक संदेश आला की ते संपूर्ण कुटुंबासह जेवायला येत आहेत, जेणेकरून नाते औपचारिक होईल. सासूबाईंची इच्छा होती की त्यांना आपल्या घरीच जेवायला आमंत्रण द्यावे, जेणेकरून त्यांनाही कळेल की आम्ही किती आदरातिथ्य करणारी लोक आहोत. त्या मुलाचे कुटुंबही खूप श्रीमंत होते आणि माझ्या सासूबाईंना तिचे डोके उंच ठेवायचे होते. त्या रात्री तिने मला एक स्वयंपाकघरात बोलवले. ऐक, विराज आणि त्याचं कुटुंब परवा येणार आहेत. किंवा 10 प्रकारचे जेवण बनले पाहिजेत. कढई पनीर, छोले भटुरे, रुमाली रोटी, पुलाव, सुक्या मेव्यासह खीर, रसगुल्ला, सर्व काही परिपूर्ण असले पाहिजे. मी कोणतीही कमतरता सहन करणार नाही. जर जेवणात थोडी नमक मिरची कमी जास्त झाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. मी घाबरून म्हणाले, आई, मी हे सगळं एकटं कसं करू? कोणी मदत करायला येईल का? माझ्या सासूबाई डोळे विस्पारून म्हणाल्या, का तुझे हात तुटलेत का? तू दिवसभर मोफत भाकरी तोडण्यात घालवत असतेस. एक दिवस काम करायला मरतेस का? कोणी मदत करायला येणार नाही. तुला हे सर्व एकटीलाच बनवायचं आहे. माझ्या नशिबाची मार तर पहा. कार्यक्रमाच्या दिवशीच माझी तब्येत खराब झाली. तीव्र थंडीमुळे मला खूप ताप आला. माझे शरीर जळत होते आणि माझे डोके जोरात धडधडत होते. सकाळी मी अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न केला, पण अशक्तपणामुळे मी पुन्हा पडले. मी नुकतीच पडले होते तेव्हा माझ्या सासूबाई वादळासारखी खोलीत शिरली. अरे ओ माझ्या महाराणी, तू अजून झोपली आहेस का? जवळजवळ दुपार झाली आहे आणि स्वयंपाकघर सुनसान आहे. तुला लाज वाटत नाही का? मी अशक्तपणाने तुटलेल्या आवाजात म्हणाले, आई, मला खूप ताप आहे. माझे शरीर दुखत आहे. मी पूर्णपणे थकले आहे. आज मला सुट्टी द्या. मी उद्या सर्व काम करेन. माझे ऐकून न घेता माझ्या सासूबाईंनी माझा हात धरला आणि मला बेडवरून खाली खेचले. बहाणे करू नकोस. माझ्या मुलीचे सासरवाडले आज येत आहेत आणि तू इथे नाटक करत आहेस. तू माझ्या मुलाला खाल्लेस आणि आता तुला माझ्या मुलीचा आनंद नष्ट करायचा आहे. उठ आणि तुझं काम सांभाळ, नाहीतर असे हाल करीन की तू शेवटपर्यंत लक्षात ठेवशील. तिचे ते वर्तन खूप क्रूर होते. मी स्तब्ध झाले. माझे शरीर तापाने थरथर कापत होते, पण तिच्या डोळ्यात कसलीही दया नव्हती. तिने मला स्वयंपाकघराकडे ढकलले. लक्षात ठेव, सर्व अन्न तयार होईपर्यंत स्वयंपाकघरातून बाहेर पडले तर माझ्या इथं कोणी वाईट नाही, आणि जोपर्यंत सर्व काही बनून तयार होत नाही तोपर्यंत तुला पाणीही पिण्याची परवानगी नाही. मी धडपडत स्वयंपाकघरात गेले. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरत होता, पण तरीही मी भांडी धुण्यास सुरुवात केली. थंड पाण्यामुळे माझा ताप आणखी वाढला. भांडी धुताना मला वारंवार विवेकची आठवण येत होती. जर तो इथे असता तर त्याने मला या अवस्थेत कदाचित एक ग्लासही उचलू दिला नसता, पण आज तो नाही. म्हणून मी प्राण्यांपेक्षाही वाईट जीवन जगत होते. मी रोट्या बनवत होते आणि मसाले भाजत होते, पण मला त्यावेळी सगळं सोडून माझ्या आई वडिलांच्या घरी जाऊ वाटत होते. पण मग माझ्या लहान बहिणींचे निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोर आले आणि मी स्वतःला थांबवलं. जर मी घरी गेले तर माझा विधवा असल्याचा कलंक त्यांचेही आयुष्य उद्ध्वस्त करेल. संध्याकाळ झाली होती आणि पाहुणे येण्याची वेळ जवळ आली होती. स्वयंपाकघरातून जेवणाचा सुगंध दरवळत होता, पण माझ्यासाठी तो सुगंधही नकोसा झाला होता. मी पडू नये म्हणून भिंतीला धरून खाली बसले. मी शेवटचा पदार्थ बनवत असतानाच माझी सासू परत स्वयंपाकघरात आली. तिने भांड्यांची झाकणे उचलली आणि माझ्याकडे पाहिले. जेवण छान दिसते, पण लक्षात ठेव, पाहुण्यांसमोर तुझा हा उदास चेहरा दाखवू नको. फक्त जेवण वाढ आणि गायब हो. जर काही कमी पडले तर आजची संपूर्ण रात्र तू बाहेर अंगणातल्या थंड जमिनीवर घालवशील, हे लक्षात ठेव. मी घाबरत पटकन हो मध्ये मान हलवली. आई, कशाची कमतरता भासणार नाही. काही वेळानंतर मला बाहेर गाड्या थांबल्याचे ऐकू आले. पाहुणे आली होते. माझे हृदय धडधडत होते, कारण मला ते सर्व पदार्थ जेवणाच्या टेबलावर घेऊन जावे लागणार होते. माझे शरीर तापाने दुखत होते, पण मी माझे धाडस एकवटले आणि पहिली डिश उचलली. पण मला माहीत नव्हते की पुढचा 1 तास माझ्या आयुष्यात सर्वात मोठे वादळ घेऊन येणार होता. काहीही चुकत नाहीये याची खात्री करण्यासाठी मी टेबलावर शेवटची नजर टाकली. माझे पाय तापाने थरथरत होते, पण माझ्या सासूबाईंचा इशारा माझ्या मनात घुमत होता. जर मी काही चूक केली तर मी अडचणीत येईल.
जर असं झालं तर मला संपूर्ण रात्र बाहेरील थंड अंगणात काढावी लागेल. पाहुण्यांचे हास्य आणि विनोद ड्रॉइंग रूममधून येत होते. सर्वात मोठा आवाज माझ्या सासू आणि पम्मीचा होता. त्या त्यांच्या सौभाग्याचे आणि कल्याणाचे गुणगान गात होत्या. मी धाडस एकवटले आणि जेवणाचे भांडे उचलून जेवणाच्या खोलीकडे निघाले. पाहुण्यांमधून पम्मीचे भावी सासू, त्यांची मुलगी आणि मुलगा विराज, जो आता उपायुक्त झाला होता, हे सर्वजण खुर्च्यांवर बसले होते. मला पाहताच खोलीत क्षणभर शांतता पसरली. मी माझी नजर खाली केली. थरथरते हाताने पुलावची डिश टेबलावर ठेवली. विराजच्या आईने माझ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. मग माझ्या सासूबाईंना म्हणाली, बहिणी, मुलगी कोण आहे? मी तिला यापूर्वी कधी पाहिले नाही. तुम्ही नवीन मोलकरीण ठेवली आहे का? हा प्रश्न ऐकून माझ्या मनात एकच खळबळ उडाली. मी या घरची सून होते, या कुटुंबाचा अभिमान होते, पण आज माझी ओळख पुसली जात होती. माझ्या सासूबाईंनी सहज उत्तर दिले, अरे नाही बहीण, ती आमची एक गरीब दूरची नातेवाईक आहे. तिचा नवरा वारला आणि तिच्याकडे इतर कोणालाही आधार नव्हता, म्हणून दया येऊन आम्ही तिला या घरात आणली. ती या घरात फक्त छोटी मोठी कामे करते आणि पोट भरते. आम्ही थोडा चांगुलपणा दाखवत तिला इथं ठेवलं आहे. माझी सासू किती कुशलतेने खोटे बोलत होती. मला घर काम करणाऱ्या मोलकरींच्या रूपात दाखवत होती आणि हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी रक्ताचा घोट गेला आणि शांतपणे भाजीचे भांडे घेऊन येण्यासाठी स्वयंपाकघरात परतले. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण मी ते वाहू दिले नाही. मी स्वयंपाकघरातून पनीरचे एक जड भांडे घेऊन परतले. तापाने माझ्या मनावर आधीच कब्जा केला होता. मी टेबलाजवळ येताच अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधार पडला. चक्कर इतकी तीव्र होती की माझी पावले अडखळली आणि माझी पकड सैल झाली. क्षणार्धात पनीरचे गरम भांडे माझ्या हातातून मोठ्या आवाजात निसटले आणि थेट कार्पेटवर पडले. गरम भाजी सर्वत्र पसरली आणि काचेचे तुकडे सर्वकडे पसरले. पाहुणे घाबरून त्यांच्या जागी उभे राहिले. हे पाहून माझ्या सासूबाईंचा चेहरा रागाने लाल झाला. त्या तिच्या जागेवरून उठल्या आणि विजेच्या वेगाने माझ्याकडे धावल्या. मी काहीही बोलायच्या किंवा माफी मागायच्या आधीच तिने सर्वांसमोर माझ्या तोंडावर जोरदार चापट मारली. तू आंधळी झाली आहेस का? माझ्या सासूबाईंचा आवाज घरात घुमला. बघितलं तुम्ही बहीण, म्हणूनच मी तिला पाहुण्यांसमोर आणत नाही. तू इथे मी तुझी वाईट नजर टाकली. तू इतका महागडा गालीचा आणि सगळं जेवण खराब केलं आहेस. पाहुण्यांनी आश्चर्याने माझ्याकडे आणि नंतर माझ्या सासूकडे पाहिले. माझ्या सासूच्या 5 बोटांचे ठसे माझ्या गालावर दिसू लागले होते आणि आता माझ्या डोळ्यातून अश्रू ओसंडून वाहत होते. माझ्या सासूबाईंचा राग अजून शांत झाला नव्हता. तिने माझा हात धरला आणि मला हलवत म्हणाली, आधी तू माझ्या लहान मुलाला गिळंकृत केलेस आणि आता तू माझ्या मुलीचा आनंद नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. तुला घरात ठेवणे ही माझी सर्वात मोठी चूक होती. मी तुला सांगितले होते की आज कोणतीही चूक करू नकोस, पण तू मागे हटली नाहीस. विराज, जो आतापर्यंत शांतपणे पाहत होता, त्याच्या चेहऱ्याचे भाव बदलताना दिसत होते. पण माझ्या सासूबाई स्वतःच्या दुनियेत हरवल्या होत्या. माझ्या नजरेतून निघून जा आणि लक्षात ठेव, आज रात्री तुला या घरात आश्रय मिळणार नाही. मी रडत रडत जमिनीवर बसले आणि काचेचे तुकडे उचलू लागले. माझ्या हातात ते काचेचे तुकडे टोचत होते, पण हृदयातील वेदना त्यापेक्षाही खूप वेदनादायक होत्या. सर्व पाहुणे माझ्याकडे तिरस्काराने पाहत होते. फक्त एक माणूस वगळता, ज्याच्या डोळ्यात एक विचित्र गोंधळ दिसत होता. मला माहीत नव्हते की हे पडलेले माझे अश्रू आणि जमिनीवर पसरलेली भाजी माझे भवितव्य ठरवणार आहे. माझ्या सासूबाई आणखी काही बोलणार इतक्यात अचानक एका आवाजाने सगळेच थकबकले. माझ्या सासूबाईंनी मला पुन्हा मारण्यासाठी हात हवेत करताच मी भीतीने डोळे मिटले. मी पुढच्या चापटेची वाट पाहत होते, जी माझ्या आत्म्याला आणखी घायाळ करेल, पण ती माझ्या गालापर्यंत पोहोचली नाही. हॉलमध्ये गडगडाट आणि शक्तिशाली आवाज घुमला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना हादरवून टाकले. बास, पुरे झाले आता. तो आवाज दुसऱ्या कोणाचा नसून उपायुक्त विराजचा होता. मी घाबरून डोळे उघडले तेव्हा विराज त्याच्या जागेवरून उभा असलेला दिसला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याची आई आणि बहिणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. माझ्या सासूबाईंचा हात हवेतच राहिला आणि तिने विराजकडे गोंधळून पाहिले. तिचा चेहरा फिकट पडला. बाळा, तू कशाला त्रास करून घेत आहेस? हे तर घरातले छोटे मोठे वाद आहेत. या नोकरांना सरळ करण्यासाठी कधी कधी आपल्याला कडक वागावे लागते. तुम्ही बसा, जेवण करा. बाहेर खूप थंडी पडत आहे.
सासूबाईंनी हसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नोकरानी? विराजने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि नंतर माझ्याजवळ आला. मी जमिनीवर बसून काचेचे तुकडे हातात धरून थरथर कापत होती. विराजने तिच्या सासूच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, काही क्षणांपूर्वी तुम्ही म्हणाला होता की ती तुमची दूरची नातेवाईक आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी असेच वागता का? आणि जरी ती मोलकरी नसली तरी ती माणूस नाही का? पम्मीने लगेच तिच्या आईचा बचाव केला. विराज, तू या नालायक बाईमुळे आमच्यावर का रागावला आहेस? तुला माहित नाही की ती किती असभ्य आहे. तिने जाणून बुजून भाजी सांडली आहे, जेणेकरून आमची बदनामी होईल. विराजने पम्मीकडे पाहिले. जाणून बुजून? तू आंधळी झाली आहेस का? गेल्या अर्ध्या तासापासून मी हे लक्षात घेत आहे. ही मुलगी तापाने जळत आहे. तिचे हात थरथरत आहेत. तिचा चेहरा फिक्कट पडला आहे. तिला विश्रांतीची गरज आहे आणि तुम्ही लोकांनी तिला विनाकारण कैदेत ठेवले आहे. विराजचे बोलणे ऐकून सासूच्या पायाखालची जमीनच सरकली. ती समजावून सांगू लागली, बाळा, तू चुकीचं समजत आहे. आम्ही तिची खूप प्रेमाने काळजी घेत आहोत. आज थोडे काम जास्त होते म्हणून. माझे खूप काम होते म्हणून असं खूप प्रेमाने ठेवता. विराजने त्याच्या होणाऱ्या सासूला बोलताना मध्येच थांबवले. तिला सर्वांसमोर मारणे आणि तिचा अपमान करणे हेच प्रेम आहे का? तिला दुर्दैवी म्हणणे हेच प्रेम आहे का? मी इथे एका नात्यासाठी आलो होतो, पण मला माहीत नव्हते की मी कसाई यांच्या घरी येत आहे. हे वाक्य ऐकताच पम्मीची प्लेट तिच्या हातातून खाली पडली. विराजजी, तुम्ही काय म्हणताय? विराजने निर्णयात्मक स्वरात म्हटले, हो, मी जे म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. ऐका, मी तुम्हाला सांगत आहे, जे लोक स्वतःच्या कुटुंबाचा आणि दुर्लभांचा आदर करू शकत नाहीत, ते दुसऱ्यांचा आदर कसं करतील? मला माफ करा, पण मी अशा क्रूर कुटुंबाशी संबंध ठेवू शकत नाही. मग सासूबाई विराज समोर हात जोडून रडत म्हणाली, बाळा, असं करू नको. आमची इज्जत डागाळू नकोस. साखरपुड्याच्या दिवशीच जर नातं तुटलं तर लोक काय म्हणतील? माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आयुष्य? आयुष्य तर तुम्ही या मुलीचे उद्ध्वस्त करत आहात. विराजने माझ्याकडे बोट दाखवला आणि म्हणाला, मला एक गोष्ट खरी सांगा. ही खरोखर तुमची नातेवाईक आहे की आणखी काही वेगळं कारण आहे? कारण तुम्ही तिच्याबद्दल ज्या द्वेषाने बोलत आहात त्यावरून असे दिसून येते की तिचे या घराशी खोलवरचे नाते आहे. अचानक सगळीकडे शांतता पसरली. सासूची जीभ बंद पडली. तिला खरं सांगायला भीती वाटत होती, पण विराजचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की ती खोटंही बोलू शकत नव्हती. मग मीच धाडस एकवटले आणि हळू आवाजात म्हणाले, मी यांची सून आहे. त्यांचा दिवंगत मुलगा विवेकची विधवा आहे. विधवा? माझ्या या शब्दांनीही जणू काही बॉम्बच फुटला. विराजने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. त्याचे डोळे धक्का आणि दुःखाने भरले होते. विधवा? विराजने हळूच पुनरावृत्ती केली. म्हणजे हे सत्य आहे? त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या आईला म्हणाला, आई, चल जाऊया. आता इथे थांबण्याचे काही कारण नाही. पम्मी आणि तिच्या सासूच्या ओरडण्याला न जुमानता विराज त्याच्या कुटुंबासह निघून गेला. ते निघताच घरात एक मृत्यू समान शांतता पसरली, जे येणाऱ्या मोठ्या वादळाची सूचना देत होती. विराजचे जाणे माझ्यासाठी नरक ठरणार तर होतेच, पण निसर्गाने माझ्यासाठी एक वेगळीच योजना आखली होती याची मला काहीच कल्पना नव्हती, जी प्रत्येकाच्या कल्पनेच्या पलीकडची आहे. विराज आणि त्याचे कुटुंब निघून जाताच जणू काही घरावर संकट कोसळले आहे असे वाटले. गाडीचा आवाज कानापासून दूर होताच माझ्या सासूबाई जखमी सिंहिणीसारख्या माझ्याकडे वळल्या. तिच्या डोळ्यात आग दिसत होती. तिने माझे केस धरले, जमिनीवर ओढले आणि मोठ्याने ओरडली, आता तू आनंदी व्हायला हवी. तुला तर आराम मिळाला असेल ना? माझ्या मुलीचे घर उद्ध्वस्त करून तुला शांती मिळाली का? मी तुला सांगितले होते की तुझा उदास चेहरा दाखवू नकोस, पण तू मुद्दाम तसे केलेस. मी वेदनेने तडफडत होते आणि तीव्र तापामुळे माझे शरीर राखीसारखे जळत होते. आई, देवाची शपथ घेते, मी काहीही केले नाही. मला चक्कर येत होती. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. पम्मी देखील रडत होती. तीही खोलीतून बाहेर पडली आणि माझ्यावर झडप घातली. आई, ही एक चटकीन आहे, एक चटकीन. मत्सरामुळे तिने माझा साखरपुडा मोडला. मी एका अधिकाऱ्याची पत्नी होत आहे. तिला सहन होत नव्हते. तिला आत्ताच घराबाहेर काढ. माझ्या सासूबाईने माझ्या बाजूला धरले आणि अंगणात ओढले. बाहेर कडाक्याची थंडी होती आणि थंड वारा वाहत होता.
तिने मला अंगणाच्या मध्यभागी ढकलले. तुझी शिक्षा अशी आहे की तू उर्वरित रात्र या थंड जमिनीवर घालवशील. जर तू आत येण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझे पाय तोडून टाकेन. इथेच कुजून मरून जा. जर तू सकाळपर्यंत जिवंत राहिलीस तर पुढचं पुढे पाहू. असं म्हणून तिने दार जोरात बंद केले आणि कडी लावली. मी बंद दाराकडे पाहत राहिले. अश्रूंनी माझी दृष्टी धूसर होत गेली. मी स्वतःला गुडघ्यावर मध्ये ओढलं. मी थंडीने थरथर कापू लागले. माझ्या मेंदूला ताप आला होता आणि माझे दात टणटण ओढत होती. मला विवेकची खूप आठवण येत होती. जर तू इथे असता तर कोणीही मला हात लावला नसता. रात्र नरकासारखी गेली. कधी कधी मी शुद्धीवर यायचे, कधी मी गाढ झोपेत जायचे. सकाळी पक्ष्यांच्या आवाजासह दार जोरात उघडलं. माझ्या सासूबाई बाहेर आल्या. त्यांच्या हातात माझी छोटीशी बॅग होती, ज्यामध्ये माझे काही कपडे होते. तिने ती माझ्या तोंडावर मारली आणि म्हणाली, उठ, पुरे झाले हे नाटक. मी आता तुला या घरात एक क्षणही सहन करू शकत नाही. तू आत्ताच बाहेर निघ. तुझ्या आई वडिलांच्या घरी जा किंवा रस्त्यावर भीक मागायला जा. मला काही फरक पडत नाही. मी थरथरत्या हाताने बॅग उचलली. माझ्यात उभे राहण्याची ताकद नव्हती, पण मला माझी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तिथून निघून जाणेच योग्य वाटत होते. मी भिंतीला टेकून स्वतःला स्थिर केले. मी गेटकडे पाहिले. पहिले पाऊल टाकणारच ते होते तेव्हा अचानक दार ठोठावले. माझ्या सासूबाई आणि पम्मी घाबरल्या. इतक्या सकाळी कोण असेल? माझ्या सासूबाई पम्मीला मला लपायला सांगितले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दार उघडले. विराज समोर उभा होता. तोच विराज जो काल रात्री नाते तोडून गेला होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता आणि डोळ्यात एक विचित्र चमक दिसत होती. त्याला पाहून माझ्या सासूबाई अडकल्या. बाळा, तू इथे काय करतोयस? तू तर काल सगळं संपवलं होतंस ना? विराजने माझ्याकडे पाहिले. मी थंडी आणि तापाने थरथर कापत होते. माझी अवस्था पाहून त्याने मुठी आवळल्या. मी सगळं संपवलं काकू, पण एक गोष्ट अपूर्ण राहिली. विराज ठामपणे म्हणाला. मला रात्रभर झोप येत नव्हती. माझ्या हृदयावर एक ओझे होते आणि मी ते कमी करायला आलो आहे. पम्मीच्या डोळ्यात आशेचा किरण जागा झाला. विराज, तू माफी मागायला आला आहेस का? तू तुझा विचार बदलला आहेस का? मला माहीत होते की तू मला सोडून जाणार नाहीस. पम्मीच्या बोलण्यावर विराजने काहीही उत्तर दिले नाही आणि तो थेट माझ्याकडे चालत आला. तेव्हा सासूबाई म्हणाली, सावधान विराज, त्या चिटकणीकडे जाऊ नकोस. आम्ही तिला घराबाहेर काढत आहोत. ती याच लायकीची आहे. विराजने सासूकडे वळून पाहिले आणि असे काही बोलले ज्याने पायाखालची जमीन सरकली. ज्याला तुम्ही घराबाहेर काढत आहात तिलाच मी घेऊन जायला आलो आहे. हे ऐकताच माझ्या सासूबाई आणि पम्मी दगडासमान स्थिर झाल्या. त्यांना त्यांच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मीही आश्चर्यचकित झाले. एक अनोळखी व्यक्ती ज्याला मी कालपर्यंत ओळखतही नव्हते, तो माझ्यासाठी परत का आला? त्याला माझ्याबद्दल वाईट वाटत होते का आणखी काही कारण होते? मला माहीत नव्हते की विराजचे परतणे हे केवळ सहानुभूतीचे कृत्य नव्हते, तर शतकानुशतके पूर्वी लिहिलेली एक बंधन होते. विराजच्या तोंडून हे ऐकून की तो मला घेऊन जायला आला आहे, माझ्या सासू आणि पम्मीच्या चेहऱ्यावरील रंग उडून गेला. सासू हसू लागली, जणू विराजच्या मानसिक स्थितीवर शंका घेत होती. बाळा, तू शुद्धीवर आहेस का? असं वाटतंय की तू माझं व्यवस्थित ऐकलं नाहीस. ती माझ्या मुलाची विधवा आहे. तिने माझं एकेकाळचं आनंदी घर उद्ध्वस्त केलं आहे. तू तिला घेऊन जाऊन काय करणार? तुझ्या घरात मोलकरीण म्हणून ठेवशील का? सासूने विषारीपणे विचारले. विराजने तिच्याकडे गंभीरपणे पाहिले आणि मोठ्या विरामाने म्हणाला, नाही काकू, मी तिला मोलकरीण म्हणून घेऊन जात नाहीये. मी तिला आदर देण्यासाठी घेऊन जात आहे. मी मानसीशी लग्न करेन. हे शब्द एखादा बॉम्ब फुटण्यापेक्षा कमी नव्हता. पण मी अचानक ओरडली, लग्न? तू वेडा झालायस का? तू माझ्यासारख्या एका सुशिक्षित आणि सुंदर मुलीला सोडून या अज्ञानी, असंस्कृत आणि विधवेशी लग्न करशील? ती आमच्या घरात मोलकरीण म्हणून राहण्याचीही लायकीची नाहीये. विराजने रागाने पम्मीला गप्प बसण्याचा इशारा केला. बस, आणखी एक शब्दही बोलू नको. सौंदर्य चेहऱ्यावर नाही तर व्यक्तीच्या चारित्र्य आणि निरागसतामध्ये असते, जी मला तुमच्यामध्ये कुठेही दिसली नाही. माझ्या सासू रागाने थरथर कापत होत्या. त्या माझ्याकडे आल्या आणि ओरडल्या, ही माझ्या मुलाची विधवा आहे. तुला समजलं का? तू काय करतोयस? लोक काय म्हणतील? डेप्युटी कमिशनर एका विधवेशी लग्न करत आहे, जिचा नवरा काही महिन्यांपूर्वीच वारला आहे. तुला जगात दुसरी मुलगी सापडली नाही का?
विराजने एक पाऊल पुढे टाकले आणि ठामपणे म्हणाला, मी जे म्हणतोय ते बरोबर आहे. तुमच्या मुलाची विधवा आहे म्हणून काय झाले? विधवेला जगण्याचा किंवा पुनर्विवाह करण्याचा अधिकार नाही का? आपला धर्म आणि आपला कायदा तिला हा अधिकार देतो. मी तिच्याशी लग्न करेन, कारण काल रात्री मी तिच्या डोळ्यात पाहिलेले जे दुःख होते त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. मी भिंतीला टेकून हे सर्व ऐकत होते. हे सर्व खरे आहे यावर विश्वासच बसत नव्हता. तापामुळे माझे डोके फिरत होते, पण विराजचे शब्द माझ्या मनाला भिडले. पण मी ओरडत होती, मी उद्ध्वस्त झालो आहे. या मानसीने माझ्यावर कसली तरी जादू केली आहे. ही बाई खूप हुशार आहे. तिने गरीब बाई असल्याचे भासवून तुला अडकवले आहे. शांत राहा. पण मी विराजचा आवाज इतका गडगडाट होता की ती घाबरली. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. तुम्ही लोक तिच्याशी कसे वर्तन करत होता. जे लोक स्वतःच्या वहिनीला जनावरांसारखे अंगणात फेकू शकतात, त्यांच्याकडून निष्ठेची काय आशा ठेवू शकतो. मग विराज माझ्याकडे वळला आणि हळू आवाजात म्हणाला, मानसी, तुला या क्रूर लोकांसोबत राहण्याची काही गरज नाही. मी तुला आत्ताच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन आणि नंतर तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन औपचारिकपणे लग्नासाठी तुझा हात मागेल. तू आता एकटी नाहीस. माझ्या सासूबाईंनी मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. मी तिला इथून जाऊ देणारच नाही. ती माझ्या घराची इज्जत आहे. विराज तीक्ष्ण हास्य करत म्हणाला, इज्जत? काल रात्री तुम्ही तिची इज्जत अंगणात फेकून दिली होती. आता ती तुमच्या कुटुंबाची इज्जत नाही, तर माझी जबाबदारी आहे. चला, मार्गावरून दूर व्हा. विराज पुढे झाला आणि माझी बॅग उचलली. मी लटपटत्या पावलाने चालण्याचा प्रयत्न केला. मला चक्कर आली होती. मी पडणारच होते तेव्हा विराजने मला सावरले. माझ्या सासूबाई आणि पम्मीच्या डोळ्यात पराभव आणि रागाचे भाव पाहण्यासारखे होते. ते दोघे त्यांनीच रचलेल्या सापळ्यात पूर्णपणे अडकले होते. विराजने मला गाडीत बसवले. मी मागे येऊन त्या घराकडे पाहिले जिथे मी असंख्य अपमानाचे क्षण घालवले होते. विराज माझ्यावर इतका दयाळू का होत आहे हे मला माहीत नव्हते, पण गाडीत बसताच मला माझ्या डोक्यावरून काळोखी रात्रीची सावली निघून जात आहे आणि एका नवीन सकाळचा सूर्य उगवणार होता. पण या सकाळमध्ये एक रहस्य दडले होते, जे माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार होते. जेव्हा गाडी माझ्या पालकांच्या घराच्या रस्त्यावर थांबली तेव्हा माझे हृदय धडधडत होते. विराजने गाडीचा दरवाजा उघडला आणि मला बाहेर काढण्यास मदत केली. दारावर थाप पडली आणि बाबा बाहेर आले. मला इतक्या अनिश्चित अवस्थेत पाहून त्यांचे हात थरथर कापले. मानसी बाळा, ही काय अवस्था करून घेतली आहेस? बाबांचा थरथरणारा आवाज आला. आईही धावत आली आणि मला मिठी मारून रडू लागली. माझ्या बाळा, त्यांनी तुला मारले का? सांग ना, काय झाले? विराज एका बाजूला शांतपणे उभा होता. जेव्हा बाबांची नजर त्याच्यावर पडली, त्या अनोळखी व्यक्तीला पाहून ते थक्क झाले. बाळा, तू कोण आहेस आणि तू माझ्या मुलीला या अवस्थेत का आणले आहेस? विराजने त्यांना नम्रपणे अभिवादन केले आणि पाय स्पर्श करण्यासाठी पुढे गेला. बाबा, मी विराज आहे. मला मानसीला त्या नरकातून सोडवायचे आहे. मी तिला अशा ठिकाणाहून परत आणले आहे जिथे तिची काहीच किंमत नव्हती. आणि मीही तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आलो आहे. बाबांनी आम्हाला आत बसण्यास सांगितले. खोलीत बसून विराजने काल रात्री आणि आज सकाळी घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांच्या मुलीचे झालेले हाल ऐकून बाबा आणि आई दोघेही घाबरले. मग विराज क्षणभर थांबला आणि गंभीरपणे म्हणाला, बाबा, मला माहित आहे की ही योग्य वेळ नाहीये, पण मला मानसीला एकटे सोडायचे नाहीये. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मी तिला तिच्या हक्काचे सर्व आनंद देईल असे तुम्हाला वचन देतो. हे ऐकून आई वडील पूर्णपणे स्तब्ध झाले. वडिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विराजकडे पाहिले. बाळा, तू कमिशनर आहेस आणि आम्ही गरीब लोक आहोत आणि मानसी विधवा आहे. जग काय म्हणेल? आणि तुझे कुटुंब याला सहमत असेल का? विराज हसला आणि म्हणाला, बाबा, बोलणे हे जगाचे काम आहे. मी माझ्या निर्णयांसाठी स्वतः जबाबदार आहे. माझ्यासाठी मानसी विधवा असणे ही वाईट गोष्ट नाहीये. मला फक्त तुमची परवानगी हवी आहे. बाबांनी माझ्याकडे पाहिले. मी माझी नजर खाली केली. मला विवेकची आठवण आली, पण विराजचा दयाळूपणा आणि त्याचं प्रेम पाहून मी नकार देऊ शकले नाही. मी शांतपणे हो मध्ये मान हलवली. बाबांनी विराजच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, देव तुला आशीर्वाद देव. बाळा, तू माझी बुडणारी नाव वाचवली आहेस. त्याच संध्याकाळी लग्नाचा सोहळा साधेपणाने पार पडला.
जेव्हा सर्व विधी पूर्ण झाले तेव्हा मला असे वाटले की जणू माझ्या आयुष्यातील एक कठीण काळ संपला आहे. विराजने मला एक नवीन जीवन दिले होते, परंतु मी कल्पनाही करू शकत नव्हते की हा माणूस जो माझा नवरा बनला आहे त्याचे माझ्याशी असे नाते आहे ज्याबद्दल मला आणि माझ्या कुटुंबाला वर्षानुवर्ष माहीत नव्हते. लग्नानंतर विराज माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानसी, चल आपण आपल्या घरी जाऊया. मी आश्चर्याने विचारले, कोणते घर? तुमचे कुटुंब मला स्वीकारणार नाही. विराज हसत म्हणाला, त्या घरी ज्या घरात तुझा हक्क आहे आणि ते घर तुझी वाट पाहत आहे. आणि वाटेत मी तुला एक असे सत्य सांगेन जे ऐकून तुझे हृदय हादरवून जाईल. गाडी एका भव्य काळ्या बंगल्याच्या ओसरीवर थांबली. ते विराजचे अधिकृत निवासस्थान होते. मी अजूनही धक्क्यात होते. मला विश्वासच बसत नव्हता की काही तासात माझे आयुष्य इतके कसे बदलले. विराजने दार उघडले आणि आदराने माझे स्वागत केले. त्यांनी मला आत नेले. मी ड्रॉइंग रूम मध्ये बसताच मी धाडस एकवटले आणि मला त्रास देत असलेला प्रश्न विचारला. मी हात बांधून थरथरत्या आवाजात विराजला विचारले, विराज, तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केला आहे, पण मला समजत नाही की तुम्ही असे का केले. मी एक विधवा आहे, एक नाकारलेली स्त्री आहे आणि तुम्ही मला ओळखतही नव्हता. मग तुम्ही अचानक इतका कठोर निर्णय का घेतला? विराजने माझ्या बांधलेल्या हातांना पाहिले आणि हळुवारपणे म्हणाला, मानसी, हात बांधून ठेवण्याची गरज नाही. माझ्यासमोर तू गुन्हेगार नाहीस, तू माझी अर्धांगिनी आहेस. आणि राहिला प्रश्न ओळखण्याचा, तर तू गैरसमजाची शिकार आहेस. मी तुला आजच नाही तर अनेक वर्षांपासून ओळखतोय. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. काय? तुम्हाला काय म्हणायचंय? मी तुम्हाला कधीच भेटली नाहीये. विराजने हसून खिशातून एक जुना फोटो काढला आणि माझ्यासमोर ठेवला. तो माझा बालपणीचा फोटो होता, जो बाबांनी खूप प्रेमाने काढला होता. हा फोटो आठवतोय? विराजने विचारले. मी अमेरिकेत शिकायला गेल्यापासून हा फोटो माझ्याकडे आहे. माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्हे पाहून त्याने गुपित उघडे केले. मानसी, मी अनोळखी नाही. मी तुझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. मी तोच मुलगा आहे ज्याचा उल्लेख तुझ्या वडिलांनी कधीतरी केला असेल. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला आठवलं, हो, बाबांनी एकदा असंच काहीतरी म्हटलं होतं. पण तुम्ही? हो, तो मीच आहे. विराजने बोलणं संपवलं. माझे आईवडील आधी इथेच राहत होते, पण नंतर माझ्या वडिलांना बढती मिळाली आणि त्यांचे यश त्यांच्या डोक्यात गेले आणि मलाही अमेरिकेला घेऊन गेले. मी तिथेच शिकलो. बराच काळ मी तुला भेटू शकलो नाही. माझ्याकडे फक्त तुझा हा बालपणीचा फोटो आहे. तुझ्या फोटोत मी नेहमीच तुझा साधेपणा आणि निरागसता पाहिली आणि मला कळलेच नाही की मी कधी तुझ्या प्रेमात पडलो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. हे तेच हरवलेले नाते होते ज्याबद्दल बाबा शोक करत असत. विराज भावनिक होऊन पुढे म्हणाला, परत आल्यानंतर मी माझ्या पालकांना सांगितले की जर मी लग्न केले तर फक्त मानसीशीच करेन. पण नंतर मला कळले की तू आधीच विवाहित आहेस. मी खूप निराश झालो आणि माझ्या कामात मग्न झालो. मग अचानक मला बातमी मिळाली की तू विधवा झाली आहेस. आणि जेव्हा मी योगायोगाने तुझ्या नणंदला पाहायला आलो आणि तुला त्या अवस्थेत पाहिले, तेव्हा माझे रक्त खवळले. त्याच क्षणी मी ठरवले की मी आता तुला अजून सहन करू देणार नाही. मी माझी अनेक वर्षांची प्रियसी आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. ज्याला मी अनोळखी समजत होते तो माझा स्वतःचा जुना मित्र निघाला. मला बाबांनी सांगितलेले आठवले, आपण आपले मार्ग स्वतः बनवतो. कालपर्यंत अंधारात लपलेले माझे नशीब आज विराजच्या रूपात चमकले होते. दुसरीकडे जेव्हा माझ्या सासू आणि पम्मीला हे सत्य कळले की विराज हा दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या वडिलांच्या जुन्या मित्राचा मुलगा आहे आणि आता मी कमिशनरची पत्नी म्हणून राज्य करत आहे, तेव्हा त्यांना मत्सर होत होता. पम्मीचे लग्न मोडले होते आणि माझ्या सासूबाईंना तिच्या मुलीसाठी योग्य जोडीदार सापडत नव्हता. त्या डोके खाजवत राहिल्या आणि आता त्यांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. पण खूप उशीर झाला होता. बाण धनुष्यातून सुटला होता. माझ्या संयमाचे फळ दिल्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानले. विवेकच्या जाण्यानंतर आणि माझ्या सासूच्या क्रूरतेनंतर देवाने मला आदर दिला होता आणि मला प्रेमाचा असा दर्जा दिला ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. अर्थात मानव खूप विचार करतात, पण निर्णय फक्त देवच घेतो. जे संयम राखतात आणि इतरांचे हक्क हिरावून घेत नाहीत, त्यांना देव नेहमीच देतो. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.